मा करणे काम बीज वाढवावे नाम, ह्या पाखंडी याला संपवायचं. मागच्या आठवड्यात बापू आपण मुंबईला गेलो नाही, त्याला 3 आठवडे झाले. आणि मुंबईहून परत येताना आपण इथं आपल्या मराठवाड्यात कीर्तन केलं तर दोन्ही चाल म्हणणारे दारू पेलेले होते. काय अधिकारी लोकांना नाव ठेवायचं आपलं? आपली लायकी आहे? आपला धर्म उंच जाऊ शकतो? तुम्हाला ऊस 300 टन झाला, तुम्हाला 400 टन झाला आणि मला 150 टन झाला, मी साऱ्या म्हशी तुमच्या ऊसात घातल्या, मग वाढवतो का? तुम्हाला 400 आणि 300 टन झाल्याच्या नंतर मला 500 टन ऊस कसा व्हावा याच्या करता मला शोध घ्यावा लागेल. आनंद आपा, शोध. खत कोणते घालायचे, पाणी कधी द्यायचंय, ड्रीप कसं करायचंय, खुरपणी कधी करायची, माती कधी लावायची, महिन्याचे नाना तर उत्पन्न होईल. लोकांच्या ऊसात म्हशी घातल्या नाही, तसं लोकांच्या धर्मांना नाव ठेवल्यानं आपला धर्म उंच जात नाही. आपल्याला आपल्या धर्मातल्या त्रुटी बाजूला काढावं लागत्या. आपल्या धर्मातल्या आपल्या परवाला एक धर्मप्रचारक व्यक्ती भेटली. आपण 40 गावच्या घाटापाशी गेलो. मी धर्मप्रचारक आहे म्हणलं, पता काय का तुझ्याजवळ? ते म्हणले मला पताका घ्यायची लाज वाटती. म्हणलं सुंबळे आहेस का मग तू? आणि तू आम्हाला सांगतो? अरे मी महिन्याचा वारकरी आहे, खांद्यावर पताका घेऊन पंढरपुरात प्रदक्षिणा करतो आणि तुला झेंडा घेतल्यावर लाज वाटती पानछाटा का माळे का तुझ्या गळ्यामध्ये? आणि तू आम्हाला शिकवतो का? यम तुझ्या तोंडात असं रुंबन ठोकीन, इकून ठोकून इकून काढीन. तू लोकायला फसवायला लागलास ना, आलाय का? विठाला 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 विठाला. हे बिनबुडाचे टोपले एका जागेवर बसतच नाहीत. पाणी भरलं तरी उतानी, रिकामी असली तरी उतानी. यांचा शोध करा, हे बाजूला करा, तर आपला धर्म पुढे जाईल. चला काय सांगू लागलो? रेल्वे महाराजाला टीसीनं महिलांच्या डब्यात बसल्यावर उतरून दिलं. मला वाटतं आजही बायकांना आरक्षित असतं ना एसटी मध्ये, याच्यामध्ये. आम्ही एकदा पुण्यात त्या मेट्रो मध्ये बसलो, त्या मुंबईत, पुण्यातच आलं तर तिथं लिहिलं होतं लेडीज. हे बी बसले होते लाल अक्षरात. मी म्हणलं बापू उठा, एखादी बाई सँडलच हाणायची आपल्याला. आणि पुन्हा मुंबईतली सँडल म्हणलं निबरडग असती, पुन्हा आपला गाल सुजून याचा तर आयुष्यभर नाही गाता याचं. इकडं बसा, आरक्षण बिचार चांगलं आहे. साधा गुण आहे का त्याच्यामध्ये? कव्हात नवऱ्याच्या पाया पडत नाहीत, महाराज एकही सोडित नाही. त्या का साध्या आहेत का? किती मोठा पुरुषार्थ आहे बापा बापा बापा. कव्हा नवऱ्याच्या पाया पडायची नाही, पडीत तर सक्रातीला आलाची होतं केला देव. हो, महाराज कोणता दिवस पाया पडत? कशाला मंजुळाबाई? महाराज तुमचं कल्याण करणार. एक जण महाराजाकडे पोरग घेऊन गेला, म्हणला महाराज आमचं पोरग जरा 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात आहे, त्याला अभ्यासच होईन, याच्यावर कृपा करा बरं. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्या पोराला गोळ्या चालू येतात. आणि ज्या महाराजाच्या पोराला गोळ्या चालू येतात ते महाराज तुमचं पोरग नीट करतो का? सिनाले ते गेले सिनालिया पाछिते दाली करते दो गाई ते दाली करते दो गाई. सिनालिया गेले सिनालिया पाछिते दाली करते दो गाई ते दाली करते दो गाई. काय म्हणले बापू? एकाला उसन भरली, त्याच्याकडे गेला विचारायला, मै पाठच दुखायली. ते म्हणला 3 दिवस झालं मला जाग्यावर सगळे. शिनलिये गेले शिनलिया पाठी. एक जणाचे सरे बोट खाजवायलेत खरुजीनं. ते म्हणला काय करा? म्हणला 1.5 महिना झालं धोत्राची गाठच मारताय ना, इतकी खरुजीनं कंबर खाजवायली. शिनलिये गेली महाराज. एका रोगानं त्रासला आणि त्या रोगानं त्रासलेला त्याच्या जवळ गेलाय, तो काय धने? अरे ज्या महाराजाची झोळी रिकामी ते तुमचं काय धड करणार आहे? महाराजाच्या पायात पडू नका. पाया कोणाच्या पडा? मस्तक हे पायावरी यावार करे संतांच्या, यावार करी संतांच्या, यावार करी संतांच्या.
मस्तक हे पायावरी या वारकरी संता या वारकरी संतांचा श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. क्या बात आहे वा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. निळोबाराय महाराजांच्या का म्हणले नसतील वाघबुवा? कारण महाराज पैसे वाहड्यावर चुका करू शकतील. पैसे वाहड्यावर महाराज चूक करू शकतो, वारकरी करू शकत नाही. तुम्हाला एक सांगू का, महाराज पहिली सोडून दुसरी करू शकतो. पहिली सांभाळून तुकोबाराने दुसरी केली, पण पहिली सोडून नाही. त्याला महाराज नाहीत म्हणायचं. असं महाराज करू शकतो, वारकरी नाही करू शकतो. महाराज एखाद्या वेळेस एखादा रंगारंगाचं पाणी पिऊ शकतो, वारकरी पिऊ शकतो का? आपण एकदा एका बागात बसलो होतो सोहळ्याच्या वाटत. नाना तुम्ही होते, टकले सर होते. एक माणूस आम्हाला सीताफळाच्या बागात भेटला, वारकरी, दर महिन्याचा वारकरी आणि पायी चालतोय. गुडघ्याचा त्रास होता. मी म्हणलं काय आपल्याकडे उद्योग काय आहेत? काही नाही म्हणलं, 2 नातू विमान तयार करायच्या कंपनीत येतं. महिन्याला 9.5 लाखाचं पॅकेज एका नातवाला, महिन्याला 9.5 लाख. आणि कोण्या देशात कुठेही फिरा विमानानं, फुकट प्रवास. असे नातू 2 आयुक्त पोरं, मुली MD मेडिसिन 2. ते सगळ्यांचा परिवार ऐकल्याच्या नंतर असं वाटलं यानं रावणाला ओव्हरटेक केलं. आणि तो दर महिन्याचा वारकरी, गळ्यात तुळशीची माळ. मी पहिल्यांदा बारीक घालीत होतो, मी त्याचं पाहून ठोकर घातली. काय लोक महाराज, काय नियम या लोकांचे, काय शिस्त या लोकांची. नाहीत वारकरी चुक करू शकत. 75 वय संपलं गुरुवर्य बंडा तात्यांचं. 75 वर्ष वय होऊन गेलं गुरुवर्य पांडुरंग घुले बाबांचं. महाराज आजही लोक ज्ञानोबराय तुकोबारायच्या सोहळ्यातील लोक पायी चालतात. या लोकांचे नियम काय आहेत? ज्ञानोबराय तुकोबारायांच्या पादुका पालखीत टेकल्याच्या नंतर ही उभे राहतात. तर ज्या वेळेला 20व्याला पालखी पुन्हा खाली टेकन त्याच वेळेला हे खाली बसतात. तोपर्यंत ते लघवीला पण बसत नाहीत. महाराज या लोकांवर संप्रदाय जिवंत आहे. चालू भजनात तंबाखू खातू, चालता चालता दुसऱ्याच्या धोत्रावर थुकतू, ह्या भंगिऱ्यावर नाही. असे तर कुंटालानं सगळे चंद्रभागेत खड्डा करून जरी पुरले तरी मोक्ष नाही. विठाला विठाला विठाला. उतरून दिलं रेल्वेतून, हे चाललं होतं ना. आणि रेल्वे पुढच्या स्टेशनला गेली आणि टीसी ज्या डब्यातून उतरत होता त्या डब्याच्या पुढे सद्गुरु गजानन बाबा. काय चाललं साहेब? तर टीसीच्या डोक्यात असे किडे सुरू झाले, महात्मा कशाने आला असं. महाराज हे सिद्ध पुरुष आहेत, सिद्ध पुरुष. सद्गुरु गंगा भारती महाराजांना कंडक्टरनं एसटीतून खाली उतरून दिले. गंगा भारती महाराजांना पाहणारे हजारो लोक आपल्या परतूर तालुक्यात येतात. 1000 शब्द खोटा आहे, लाखो लोक तर पाहणारे आहेत फक्त परतूर तालुक्यामध्ये. गंगा भारती महाराजाला एसटीतून उतरून दिलं कंडक्टरनं. आता पैसे नव्हते, आता तोही बिचारा शासनाचा नोकर आहे, एखाद्या वेळेस त्याला काय. पण मला असं वाटतं त्या सात्विक कंडक्टरनं स्वतःचे जर 12 दिले असते तर जरासं बरं झालं असतं. पण त्यानं तो काही उपकार जाणवला नाही आणि महाराजांना उतरून दिलं. तर महाराज पुढच्या महाराजांना जिथं जायचं होतं का एसटी तिथं गेल्यावर ते आधीच होते तिथं.
महाराज हे सिद्ध पुरुष असते. लोकमान्य टिळकांना त्यावेळेला सद्गुरू गजानन महाराजांचा साक्षात्कार कळाला. म्हणून कारागृहात ज्या वेळेला चतकोर भाकरीचा आणि पिठल्याचा प्रसाद गेला इथपर्यंत आलतो ना, त्यावेळेला वासरू गायीकडे बघितल्याच्या नंतर जसे ओढे घेत इतका ओढा घेतला आणि धावत आले आणि ते चतकोर भाकरीचा प्रसाद पिठला आणि ती भाकरी खाऊन टाकली, पेलावर पाणी पिलं आणि ती पंतराळी गुंडाळीत असताना तिच्यावर लिहिलेलं होतं, गंगाधरा, नाव गंगाधरच ना, सद्गुरू गजानन महाराजांनी त्या पंतराळी लिहिलेलं होतं, गंगाधरा, अरे तुला कारागृहातून बाहेर काढायची ताकद जरी माझ्यात नसेल, पण एक लक्षात ठेव, माझ्या या पिठलं भाकरीच्या प्रसादानं चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत राहशील. आणि पण एक विनंती आहे, कारागृहात रिकामा बसू नकोस. आता कोंडलेल्या माणसानं काय करावं? आणि महाराजांनी सांगितलं रिकामा बसू नको. महाराज तितकंच वाक्य लक्षात ठेवलं आणि कारागृहात रिकामे बसलेच नाही. एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाला गीता रहस्य नावाचा ग्रंथ म्हणतात. लोकमान्य टिळक जाऊन किती दिवस झाले, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोकमान्य टिळकांचा ग्रंथ जिवंत राहील. हा सद्गुरू गजानन महाराजांचा आशीर्वाद. ही लोक एवढी मोठी आहेत महाराज, एवढी मोठी, म्हणून काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी. ऐका पुढे, चांगदेव वाघावर बसून आले, हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे आणि ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई साहेब स्नान नित्यने आटपला आणि सकाळी एका पडक्या भिंतीवर बसलेले आहेत. पडक्या भिंतीवर आळंदीतले मालक बसलेले आहेत. एका व्यक्तीने सांगितलं आपल्या भेटी करतात चांगदेव येतात. चांगदेव बर वाघावर बसून यायले. मुक्ताई साहेब म्हणल्या, ज्ञानदादा काय ग माय? चांगदेव म्हणे वाघावर बसून यायलेत. हो, मग आपण चांगदेवाच्या स्वागताकरता कशावर बसून जायचो? सोपानदेवानी मुक्ताई साहेबांना सांगितलं, मुक्ता आपलं सकाळी स्नान आटपलं, नित्यनेम आटपला, आता सकाळचे 9 साडेनऊ वाजलेत, तरी आपल्याला चतकुर भाकरीचा नाश्ता नाही, न्याहारी नाही, तर आपल्याला बसायला वाहन कोण देणार? आळंदीतल्या मालकांनी सोपानदेवांच्या मांडीवर हात ठेवला. काका, मला वाटतं सोपान काकांना काका म्हणण्याची पद्धत कशी पडली असेल हे काय मला माहित नाही, पण सोपान देव म्हणायला पाहिजे. सोपान देव. सासवडच्या मालकांना सोपान देव म्हणायचे काकांना. ज्ञानोबारायने सांगितलं, आपल्याला जरी भाकरी नसतील खाण्यासाठी, पण वा काय गोड म्हणावं लागेल त्या माणसाला, किती म्हणते. विठाला 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 कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरू गजानन महाराज की जय. याला म्हणायचं ब्रेक के बाद. तुम्ही टीव्ही पाहताना येतं ना ते दर्शक, असं ते समजून घ्या. आळंदीतल्या मालकांनी सांगितलं, मुक्ता नसू दे ग खाण्यासाठी आपल्याला, पण चांगदेवांच्या भेटी करता एखाद्या वाहनात बसून जाऊ. निवृत्तीनाथाने असं पाहिलं,
ज्ञाना मी नाही बरं, निवृत्तीनाथ म्हणतात, निवृत्तीनाथ. आपण वाहनात बसून जायचं? हो दादा. कोणतं वाहन? ज्या वाहनावर बसल्यावर त्या वाहनाला त्रास होत नाही अशा वाहनात बसून जाऊ. घोडीवर बसल्यावर आपल्याला घोडी घेऊन जाती पण तिला त्रास होत नाही का? बैलगाडी आपल्याला घेऊन जाती, बैलाला त्रास होत नाही का? घोडागाडी आपल्याला घेऊन जाती, घोड्याला त्रास होत नाही का? तट्टा आपल्याला घेऊन जाते, तट्टाला त्रास होत नाही का? उंठ आपल्याला घेऊन जातोय, उंठाला त्रास होत नाही का? हत्ती आपल्याला घेऊन जातो, हत्तीला त्रास होत नाही का? असं वाहन करायचं दादा की त्या वाहनाला तिळमात्रच त्रास झाला नाही पाहिजे. निर्जीव ती भिंत. बघ ज्ञानोबा आहे, त्या पडक्या भिंतीवर बसलेले आळंदीतले मालकांनी त्या भिंतीला असं गोंजारलं, हे माय माय चालणं ग, तू जाणं ग चांगदेवाच्या भेटीला आम्हाला घेऊन बाई. हे बाई केवढा मोठा योगी येतोय ग, हे ऐक न ग माय. ज्ञानोबारांची वाणी. 10-5 पुस्तकं शिकलेले भंगिरे जमा झाले. भंगिरे आणि 4-2 पुस्तकं शिकलेल्या याच्या बायका ऐकत नाहीत आणि ते लोकायला हे ज्ञान सांगत येत. हे असं केलं पाहिजे, ते पप्याच्या माईल सांग ना, ती ऐकती का पाय? आणि मग लोकांचे कान धर सुंबळ्या. एक मन होती माझ्या लहानपणी, घरची पेती उभ्यान ताक आणि शेजारणीला लावतय माळदावून धाक. म्हणजे शेजारणीला माळदावर उभा राहून म्हणून तू पदर घे आणि तू उभ्यान ताक प्यायची. अशी मन होती बरं माझ्या लहानपणी. मला सांगावा, आपण केलेला अभ्यास जर आपली घरचे मानित असतील तर तो अभ्यास सिद्ध समजायचा. घरचे मानिन तर लोकांना सांगतो असं करा, तमक करा, नामक करा. नालायकेस म्हणलो तो. हे दुकान कवा चमकतील आणि कवा इसतील काय सांगता येत नाही. दुकान एकच वारकरी संप्रदायाचं, निष्कलंक चंद्र येसोपर्यंत ते जाणार नाही. पण ह्या दुकानात जर पापी आले तर हे मरतील. दुकान नाही जळत. दुकान जा, मी तुम्हाला सांगितलं ना, समुद्रात किती माती टाकल्यावर गढूळ होईल. वारकरी संप्रदाय कुठं गढूळ होत असतो का? हे गढूळ इकडे आलेत ना, आलाय संप्रदाय गढूळ नाही. योग असा आला. ते म्हणे ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. भिंत कशी चालल? श्रुती नावाची व्यक्ती होती. श्रुती म्हणजे त्या काळातला पत्रकार. श्रुती म्हणजे त्या काळातला पत्रकार, त्या काळातला पत्रकार. आणि त्या श्रुती मातेनं ते टरकभर पुस्तकं वाचिणारे होते का 2-3 बोंबले, ते कंटुले, त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, दादा भिंत चलतच नसती ना. कोण म्हणते चालेली? भिंत नसती चलत, निर्जीव आहे ना ती चलन कश काय? ज्ञानोबारायानं चालवलीच नाही ना, निवृत्तीनाथानं चालवलीच नाही, सोपान देवानं चालवलीच नाही, मुक्ताई साहेबानं चालवलीच नाही. महाराज भिंतीला चल म्हणल्यावर जगाच्या बापानं बनेल काढी आणि भिंतीच्या खाली पाड दिली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, भिंत अंगे ओढी, नाना सवेरे आपल्या सांगणाऱ्या लोकांचा असेल वाद. ज्ञानोबारायांनी भिंत नाही चालवली, भिंत पंढरपुरातल्या मालकानं ओढली. याची भिंत
पूजा आटपली सकाळची. लोण्याचा गोळा तोंडाला लावला मालकाच्या. आणि इकडे आळंदीत ज्ञानोबाऱ्या भिंतीला चोंबळतात. बाई चाल ग बाई चाल. बाई एका योग्याचा सन्मान करायचा ग, स्वागत करायचं. मोठी मोठी लोक गेलेत ग हारतुरे घेऊन. माय मोठाली श्रीमंत पंडित शास्त्री आचार्य वेदांती सगळी लोक योग्याच्या सत्कारा करता गेलेत ग. माय आम्ही वारकरी आहेत ग, आम्ही गरीब माणसं आहोत. हे माय चल न ग आमच्या करता, चल न. महाराज ज्ञानोबारायांनी भिंतीला चल म्हटल्याच्या नंतर तो शब्द खाली पडू द्यायचा नाही हे पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं. घातलेला अंगरखा काढला, निमस्ती काढली, पितांबराच्या आचागोच्या खोसल्या. शेतकरी काम करताना कशा आचागोच्या खोसतो अशा पितांबराच्या आचागोच्या खोसल्या आणि विटेवरच्या मालकानं भिंतीला पाड दिली. ज्ञानियाची भिंत अंगे देव ओढी. सुंबळ्या तो इतके पुस्तक पाठ केलेस पण तो हे पुस्तक पाहिलं नाहीस. भिंत ज्ञानोबारायने चालवलीच नाही. अरे भिंत ओहडी पंढरपुरातल्या मालकानं ओहडी. ज्ञानोबारायचा शब्द खोटा होऊ नये म्हणून जगाचा बाप भिंतीला पाड देतोय. हा संतांचा दर्जा आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात तुकोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू त्यांच्या पायावर डोकं ठेवणं बरं मानतं. पंढरपुरातल्या मालकाला निरोप लागला आजपासून 1.5 महिन्याला तुमचे सगळे पोरं मरणार आहेत. वाक्य ऐका. कोणाला निरोप लागला माहितीये? पंढरपुरातल्या मालकाला. त्याला 48,324 पोरी होत्या आणि 1,81,000 मुलं होते आणि सगळ्यांची मिळून 56 कोटी यादव झाले. त्याच्यातल्या मुली सोडून एक बी पोरग वाचणार नाही. पंढरपुरातल्या मालकाचं. द्वापार युगातील श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे पंढरपुरातला मालक. एक पोरग जिवंत राहणार नाही. काय वाटलं असेल बापाला, काय वाटलं असेल आईला. आई लेकरावर किती प्रेम करते त्याच्यासाठी माय व्हावं लागेल. बाप लेकरावर किती प्रेम करतो त्याच्यासाठी बाप व्हावं लागेल. महाराज तो बाप माय या शरीराची कुरवंडी करते लेकरासाठी. बाप करी जोडीले पोराचे ओढे, आपोले कुरवंडी वाळोने, आपोले कुरवंडी वाळोने, आपोले कुरवंडी वाळोने. बाप करी जोडीले पोराचे ओढे, आपोले कुरवंडी वाळोने.
गुढी पुरवणी वाया. एक अप्पर जिल्हा अधिकारी भेटले, सन्मान केला त्यांनी, आमचा घरी नेलं. मी घरी आल्यावर किमान 10,000चे फटाके वाजले असतील दारात, इतका सन्मान. काय स्वागत, फराळ, दूध, चहा, कॉफी काय असेल ते सगळं आटपलं. थोडा वेळ होता. त्यानं विचारलं, साहेब काय तुमचं वैभव, पहिली परिस्थिती कशी होती? इतका शब्द पडल्याबरोबर डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि त्या अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं, महाराज मला भाकर खावटत नव्हती, मला चपाती आवडत होती आणि आमच्या इथं रान नव्हतं. माझ्या आईनं गहू काढल्यावर दुसऱ्याचा सर्व याचायचा, गहू काढून नेल्यावर दुसऱ्याचा सर्व याचायचा. आणि एक लक्षात ठेवा, नाना सर्व सगळा नेऊ देत नव्हते. सर्व त्या बाईनं पाहायचा, सर्व कांडायचा आणि अर्धे गहू मालकाला द्यायचे आणि मग अर्धे गहू घरी न्यायचे. माझ्या माईनं दुसऱ्याच्या सर्व्याचे गहू डेरे भरून ठेवायचे, पण मला भाकर नाही खाऊ दिली. काय माय असत, काय बाप असत. मी नेहमी सांगत असतो, ज्याला मोठं व्हायचं का त्यानं माईचा आणि बापाचा घाम पाहत जा, तर आपल्याला बायको जगवायची अक्कल येत असते. ज्याला घरातल्या लोकांचा घाम पाहणं कळत नाही का, त्या हरामखोराला जग कळत नसतं. लक्षात ठेवा, त्याला जग कळत नसतं. मायबाप बघायला पाहिजे. आजच्या मितीला ज्याची आई लोकांच्या घरी काम करते, ज्याचा बाप ज्याच्या नाही त्याच्या रानात काम करतो, त्याच्या पोरानं 1.5 लाखाचा मोबाईल वापरणं हे कितपत प्रगतीचं लक्षण आहे? महाराज, अधोगतीचं लक्षण आहे, अधोगतीचं लक्षण आहे. दमे का कीर्तनायला? किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण. महाराज, गुण त्या व्यक्तीचा येत असतो. व्यसनमुक्ती केंद्रावर दारू सोडण्यासाठी पोरग नेऊन घातलं आणि व्यसनमुक्ती केंद्राचाच अध्यक्ष बिन पाण्याची पेत होता. दारू सोडण्यासाठी ज्याच्या आश्रमात पोरग नेऊन घातलं, त्या आश्रमाचा मालकच दारू पेत होता. कसं व्यसन सुटलं? महाराज, आम्ही मायन बाप त्या दिवशी सांगावा, आम्हाला माय बापाची सेवा घडली पाहिजे. जो मायबापाला सांभाळीत नाही त्या कीर्तनकारानं मायबाप सांगणं, मला वाटतं त्याच्या इतकं पापच दुसरं कशाचं नसेल. त्यानं स्वतःचे मायबाप सांभाळावं, मग लोकांना सांगावं. काय दुःख असेल. माय आठवली तर अप्पर जिल्हा अधिकारी, काय ताकद आहे महाराज, काय काय पद असेल. आणि त्यानं ते आठवून रडावा. इतके आई वडील अधिकारी, जगाचा बाप आहे महाराज, जगाची आई आहे रुक्मिणी आई साहेब. सगळे रडू लागले. गरुडाने विचारलं, देवा काय? काही नाही म्हणले, आजपासून 1.5 महिन्याला माई सारे पोरं मरणार आहेत. बघता बघता 3 दिवसावर काल आला. काय मीटिंग घेतल्या असत्या, काय मीटिंग, काय मीटिंग. काशीतले मालक आहेत, सत्यलोकाचे मालक ब्रह्मदेव आहेत आणि ज्यांचे पोरं मरणार आहेत ते भगवान विष्णू परमात्मा, पंढरपुरातले मालक 3 जण बसले. आमंत्रित यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस या सगळ्यांना आमंत्रित केलं. जगदंबेला आमंत्रित केलं, बाप्पा गणेशाला आमंत्रित केलं, सगळ्यांना आमंत्रित केलं आणि सांगितलं, बघा प्रयत्न करा 10-5 वाजतेत का? नाही वाचत नाही. माणसं मारायचं खातं भगवान शिवजीकडे आहे. तर भगवान शिवजीनं सांगितलं, तुमचे पोरं जर वाचिले तर बाकीचे सगळेच लोक पत्र घेऊन येतील, आमचे काऊन मारले. म्हणून मला कायदा सगळ्यासाठी समान आहे, मला हे करता येत नाही. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? महाराज, तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचं, कोण्या दिवशी बस स्टँडला थाटी घेऊन बसवायचं, हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि लक्ष्मीनं सगळ्या देवाच्या पुढे पदराची ओटी केली. दिवाला
मी इतक्या बायका पाहिल्या पण सोन्यातला घाणपणा जाळणारी बाई पाहिलीच नाही. त्या फक्त पुराणातच वाचिल्या 8. त्याच्यापैकी रावणाची बायको होती बाप्पा. तिच्या अंगावर सोन्याचे अलंकार घातले आणि सोनारानं जर दलाली केली असली तर तिनं गळ्यात अलंकार घातले आणि तिच्या त्वचेला स्पर्श झाला की त्याच्यातला घाणपणा जळून जात होता. आणि 100 नमी सोनं होत होतं. 100 नमी. जे तनुगंधानम हे माम येतो शुद्धोर तत्वताम भय जाये. हे गांजा फुक्यानं लिहिलं नाही, हे एखाद्या देसाड पिणाऱ्या नालायकानं लिहिलं नाही. शुद्ध होत होता अशुद्ध, शुद्ध होत होतो. काय त्वचा असेल तिची. मग सोन्याला शुद्ध करणारी त्वचा ज्या बायकोत आहे अशी बायको असताना किती संसार गोड असेल. त्याच्या पुढे म्हणायचं असेल का कोणी तुकाराम बुवा महिला चांगली कसं म्हणी. देव म्हणत नव्हता, देव म्हणत नव्हता. देव इतकी सुंदर त्याची पत्नी होती, इतकी सुंदर. चला राहिला दुसरा. आता एक मुद्दा ऐकला ना तुम्ही, त्याचा दुसरा मुद्दा ऐका. सुंदर होती पण रावणाच्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हती. अशा फार कमी बायका आहेत. मला तर इथं बसल्या बसल्या मी तुमच्या 7-8 जणीचे तर नाव पण सांगल. तुम्ही किती टरटर बोलतात नवऱ्याला. तुम्ही उभ्याच राहा 8 जणी. नाही राहा उभ्या, जाऊ द्या राहा. तुम्हाला बाळूची शपथ आहे गिरगावच्या. राहा तुम्ही 8 जणी. माग पाहूत नका तुम्हीच. मरायची एखादी उगली बुवा. कशालाच आणला म्हणते मेला. नाही लयच नाही. काम असल्यावर बोलू द्या ना, पण चांगल्यापणी नाही नवऱ्याला बोलायचं. काही उगोच बोलत आहेत हो. ते पाथरीला बाजाराला निघलं, आष्टीला बाजाराला निघलं. मग बाजार निघलं तर घरातच सांगावं ना. थैली घेऊन बाहेर आल्या, ऐकलं का साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. 8 दिवस झालं तुरीच्या डाळीचा टिकला नाही. काय वाळू शिजवायची का. अगं घरात सांगणं चतुरे. तू रस्त्यात काऊन पंचनामा करायली. ते अग्नीचे 7 फेरे घेऊन तुला आणलंय असं येड्यावानी बोलू नको माय. आहे का नाही. बा बाईला किंमत कोरक आहे माहिती आहे का. मालक आहे तोपर्यंत. कलेक्टर नवरी बाप्पा काका कलेक्टर नवरी आणि नवरदेव 1 मार्काने गेला. 1च मार्कानं कलेक्टरचा पेपर गेला. त्यानंतर काढा पुढच्या परीक्षेला. पण लग्नात बायको कलेक्टर आणि ते कलेक्टर नव्हतं पुरी बुवा. आणि मग लग्न लागलं आणि ते लग्न लावायला मी होतो. आता हे मला काही गत नसते. ते नावं घ्यावाच काय घ्यावा असं काही नसते. पण ते गाठ सोडताना नावं काय सोडताना नावं ह्याला नाद लाईत असतात ना. मग ह्या म्हणल्या महाराज नाव घ्यायला लावा. तर मी म्हणतो नवरदेवाच्या आधी नवरीला घ्यावं लागते. म्हणलं बाई घ्या. तर त्या म्हणल्या महाराज मी कलेक्टर आहे, ते 1 मार्कानं फेल आहेत, मी नाव घेणार नाही. म्हणलं तुम्ही घ्या. ते पटकन म्हणलं चुटकी. तीच नाव चुटकी होतं. काय नाव ठेवते काय मिळच नाही. चुटकी काय नाव चुटकी. जाऊ द्या म्हणलं आपल्याला काय घे नाही त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. पण एक बाई म्हणली महाराज नाव घ्यावंच लागतं. म्हणलं बाई मलाही कळतंय पण मी 7वी शिकलेला आहे आणि बाई कलेक्टर आहे. मी परमार्थात नाही ऐकायचो ह्या बाईला. पण आता ती 4-2 पुस्तकं वाचिलेली बाई आहे हे इकडचे. आणि ती आता जिल्ह्याची मालकीन झाली. आपण तिच्या बळविनं शक्ती बोलू नये. आपण तिच्या क्षेत्रात कशाला हस्तक्षेप करायचा. पण नाही म्हणले महाराज असं नसतंय. म्हणलं जरसं थांबा मी घ्यायला लावतो तिला नाव. मला माझं वापरावं लागेल ना. त्या बाईला म्हणलं बाई घ्या नाव. ती बाई म्हणली महाराज मी नाही घेणार नाव. बाई म्हणलं मी म्हणतो. मला ते म्हणले तरी ऐकत नाही. म्हणजे मला माझे मालक म्हणले तरी मी ऐकत नाही, नाव घेत नाही. म्हणलं बाई एक सांगू का तुम्हाला. ते 1 मार्काने गेलेले आहेत, ते पास होणारच आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही कलेक्टर झालात तर ते IG होतील. एखाद्या वेळेस म्हणजे फार मोठे 2-4 जिल्ह्याचे बॉस होतील. तुम्ही एकाच जिल्ह्याचे काय असतील वर की पोस्ट. आपल्याला काही IG मोठा का कलेक्टर काही सांगता येणार नाही. पण नंतर लोक इचकी देणे याला कळतच नाही. त्याच्यामुळे आपला शब्द वापस कशाला उगा ताण घ्यायचा. कोणी बोट घालण्यासाठी भोकाड बनवायचं. हो म्हणजे कोणी फारीत नसते. त्याच्यामुळे कशाला उगा आगावपणा करायचा. आपण त्याच्यातून दिवस ते कोण त्याच्या तुमच्यापेक्षा मग आता नाहीत ना. ती म्हणजे आता नाहीत ना. पण मी म्हणलं बाई एक सांगू का. ते पास झाले काय नाही पास झाले काय पण ते आहेत तवरकत तुम्ही वपतात. ते ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी बाई तुझं तोंड ढवळ्या परातीवानी होईल.
बाईनं असे पटकनच एका चपक्यातच नाव घेतले. चुनचुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत येलदोडे मुठीत सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत की लगेच दुसरं नाव चांदीची सायकल सोन्याच्या तारा ते आले फिरून तर त्याला फाल्याने घाल. मी म्हणलं बस झालं बाई एकच ऐकायचं होतं. एका इंजेक्शनातच कलेक्टर इन राईटच. मला सांगायचं काय बाई सगळ्यात मोठी नशिबवान असती नवऱ्यामुळे. हो इतकं मोठं वैभव. बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर पंढरपुरातला नाही, काशीतला नाही, आपल्या कपाळाचा मालक आहे. जी बाई आपल्या कपाळाच्या मालकाला मोठं मानती त्या बाईला पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक मानतोय. कधी बी लक्षात ठेवा. हा मग तो स्वतःहून त्यांच्याकडे येतो. इतकी मोठी ताकद आहे. मंडोदरी रूपानं सुंदर होती, गुणानं किती अधिकारी होती पहा. मंडोदरीचा मुलगा मरण पावला, त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. शरीराची होय माती सांगायला बरं. हो किती मोठ्या व्यक्तीची. आपला संसार काय बसतो याच्यात बघा. त्याच्यात तळपायची माती तरी येत का आपण. मुलगा मृत्यू पावला, त्याचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलं. शरीर युद्धभूमीला पडलं आणि हात पडला स्वतःच्या दारात. बाई हुशार होती, सात्विक होती, तात्विक होती, विद्वान होती, पुण्यशील होती, पावन होती. त्या बाईनं ध्वजपत्र ठेवलं, टाक ठेवला, दौड टेकलीन, त्या हाताला विनंती केली. तिनं तिचं पुण्य कुठलं. मी जर या अधिकाराने तत्वशील असेल तर ही भुजा कोणाची लिहून दाखेल. तैस पुरण पावली भुजा धरुणी टाकाची सव्य ओझा लेहतया ध्वजपत्र जिभा सवे सांगे. ध्वजपत्र म्हणजे त्या काळातला तुकाराम कागद. तो कृतत्रेता युग आहे ना, आता कागद आहेत, त्या काळात ध्वजपत्र होते. आणि त्या भुजेनं लिहून दाखवलं म्हणजे चेतन होती, तुटलेला हात. काय ताकद असेल पतिव्रतेची, ही सुनाची ताकद. आता शरीर मिळालं, हात भेटलाय, पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सासूबाईकडे गेल्यानं सांगितलं आत्या. पूर्वीच्या काळात शक्यतो सगळ्या सुना सासूला आत्या म्हणायच्या. आत्या म्हणायच्या आत्या. जर भावाची केली असेल, भाशी असेल तर एखाद्या वेळेस तिथं आत्या म्हणतच असते. पण सासूला आत्या ही पुराणातली उपमा आहे. आता नवीन पद्धत निघली. आमची आई सुना सासूला आई म्हणायल्यात. मी म्हणलं जीजी कोण आहे त्या. आमच्या आई आता. मला चहा द्यायला तो आम्ही चहा घेत होतो, आता घेतो पण काळा घेत असतो. एक जण म्हणला दूध मी आणलं. मी बोके नाही बाबा, हो चहा घेतो. तर मला चहा द्यायला मी आणलं. आईला नाही, त्या सकाळी एकदाच घेत्यात. म्हातारीचे होता असे लुसलुस करू लागले चहा प्यायला. सुनाना आई म्हणून सासू फुकली. हो जिद्दीत फुकली. तुरहट्यात टाकल्या तिच्या अंगावर, तोंडावर टाकल्या. आमची आई एकदाच घेत्यात सकाळी. कशाला म्हातारी म्हणून मला प्या वाटायला. कशाला आई म्हणता, आत्याच म्हणा आणि सासूचा दर्जा द्या. आई म्हणायला तर भिकारणीचा दर्जा द्यायला कशाला नाटकं करायला. गाढवानं किती जरी वाघाचा कलबूत पांघरला ना, तो हुकी आल्यावर ते लोळतच कॅनलच्या कडीला. इठाला विठाला योग असा आला. आपल्या सासूला सांगितलं तिनं आत्या. काय सुनबाई आता माहिती आहे तुम्हाला काय. माझे धनी इहलोकातली यात्रा सोडून गेले. हिचे धनी म्हणजे मंडोदरीचा मुलगा उगलेबा आणि सांगणारणीचा नवरा. नवरा मृत्यू पावला तरी रडत नव्हती. रडी नाही. सुलोचना रडीत नाही. एक जण म्हणला महाराज इतकं नवऱ्यावर प्रेम, तुटलेली भुजाली येत होती, मग रडी कशी नाही. अरे मी म्हणलं सुमळ्या, बायको नवऱ्याच्या नंतर कोणती रडत असती सरपंच. जिला माग राहायचंय ती रडती. हिला माग थांबायचंच नव्हतं ना. नवरा जरी मेला तर नवऱ्यासोबत जळायचं ना तिला, त्याच्यामुळे तिला रडायचा काही प्रश्नच नव्हती ना. सती जायचं होतं. आताची पद्धत बंद झाली. आता रडणं साहजिक आहे. पण ज्या ज्या बायका सती गेल्या त्या रडतच नव्हत्या. हो वृषाली रडीत नाही, अद्याप नाही. कानावर वार्ता पडली. कर्णाची जी मानलेली आई होती का, तिच्या कानावर वार्ता. ती नदीवर धुणं धुत होती. धुणं धुता धुता कानावर वार्ता पडली. कर्ण गेला. या बाजूनं वार्ता ऐकली आणि इकडच्या बाजूनं पाण्यात शरीर टाकून दिलं. कोळ्याची बायको जाग्यावर मेली. जाग्यावर
आपण सांभाळलेलं पोरग मेलं. पण जिच्या सोबत लग्न केलं वृषलीच्या डोळ्यातून पाणी नाही. का नाही? तिला मालकासोबत शरीर जोहार करायचं. कशाला लढण? तिला काय गरज आहे? दुःखच नाही त्या गोष्टीचं. मालक चालले, उलट मालक जरी चुकीचा वागला तर पतिव्रते बायको असेल की त्याला सत्यवादाचं अधिष्ठ सत्य ती तपाचं अधिष्ठान तिथं ते अधिष्ठान मिळतं. इतकी ताकद असते बायकांची काही काही मोठी. आणि सांगितलं आत्या माझे पती गेलेत. रडू लागले. सुनीनं सासूचे डोळे पुसले आणि सांगितलं आत्या अंत्यविधी करायचा. शरीर सापडे, हात भुजा तुटून पडली होती सापडी, पण डोकं मात्र तिकडे. 3 गोष्टी सांगतो. एक सांगितली मग पूर्णविराम करू. काय इच्छा आहे? काय नाही, प्रभू रामचंद्राच्या पक्षातून डोकं आणायचं. तर सासू काय म्हणली माहिती आहे सुनाला? बाई जितकं दुःख तुला आहे का तितकं मी 9 महिने त्याला पोटात सांभाळलेलं आहे. मला पण दुःख आहे, पण मी माय जरी असले पण माझ्या नवऱ्यानं जर अधिकार दिला जाय म्हणले तिकडं तरच जाते, अन्यथा जाणार नाही. याला म्हणायचं बायको, याला म्हणायचं पत्नी. हो. बाईनं दिवाळीला जायच्या 10-15 दिवसांना अगोदर सहज मालकाला एखादीशी म्हणायचं मालक मी यावर्षी दिवाळीला जाऊ का? त्यानं सांगितलं आपली तारांबळ आहे, खुरपणीचे खताचे याचे त्याचे कामं असते, जाऊ नको, संपला विषय. काही विचारायचा विषय नाही. त्या खाल्ला गाड्या पटीतला खत पेरून घ्या मी दिवाळीहून येते. अगोदर बापरे वा वा काय झालबाई भेटली समजा, काय नशीब आहे. हो. एका बाईनं 37 वर्ष नवऱ्याला सोहळ्यात येऊ दिलं नाही महाराज. ती गेल्या वर्षी मेली. तिच्या 13वीला कीर्तन म्या घेतलेलं कॅन्सल केलं. मी आणलं हिनं 37 वर्ष नवऱ्याला सोहळ्याला येऊ दिलं नाही. हिच्या 13वीला कीर्तन बाळ्या तू ही मरण बायको. हो. म्या म्हणलं नाही हो मला मी नाही. हो. पत्रिका छापायच्या आधीच सांगितलं. मी म्हणलं मी येत नाही. हो. म्या म्हणलं ते तुम्हाला माहीत नाही महाराज, त्याला शेतीतलं लय जमत आहे. अरे मी आणलं एखाद्या बार इकडे बी जमू दे ना, तुला अर्ध येत आहे ना. आणि मग फोन महाराज फोन लावा बरं त्याचा. ते खाल्लाकड्या पटीत बोंड लागलेत, वाननेर गिन्नेर काय पाहिलेत का? आताच तिथं बोंड लागत मी बी म्हणायला लागलो. हे सगळे तिथून तेव खत घालायला सर्किट वाबायला तेव ठुला. आणि हे बाईनं मालकाचं ऐकायचं. आता काय बी मग त्याला आमच्याच कसा नांगर, दुसऱ्या कीर्तनात यायच्यावर फिरू, यायच्या बी सांगतून चुका. पण आता एकाच दिवशी कसं होईल आहे का नाही, शक्य नसतं ते. आतमध्ये गेल्या. रावण 20 डोळ्यानं रडत होता. विशंती चक्षुद्वारेण सुता जायतेन दक्षिणाधिपते समर्पिताति कालदंडाना रुदंती रुदंती लंकेशा. दक्षिणाधिपती म्हणजे यम. दक्षिणेचा पती यम, या यमानं त्याच्या पुत्रावर घाला घातला. मुलगा मरण पावला. रुदंती विशंती चक्षुहा. 20 डोळ्यानं रडत होता. पण मंदोदरीच्या पावलाचा गजगामी चालत जाण का कुरंग नयनी सुशोभितपण का चंद्रानना लावण्य जाण तिगा पातली महाली. गजगामिनी, कुरंग नेत्री, चंद्रानना असे महिलांचे लक्षण होते. पहिले जुनी माणसं पोरगी पाहायलाच गेले ना, माणसं जात होते. हे सुंबळे भुंबळे जात नव्हते, आता चालले. पहिले तुमच्या वयातले पोरगी पाहायला जात होते. आणि तिथून आल्यावर गावाकडे बायाने विचारायची कशी आहे? कुरंग नयना चंद्रानना पद्मसाक्षी पद्मनयना तिघा सुंदर कन्याओ, असं लक्षण सांगायचे. ती पत्रिका लिहित असताना आता तो विषय संपला. 70 वर्षापूर्वी 72-73 वर्षापूर्वी पत्रिका लिहित असताना फार विशिष्ट लिहायचे आपल्या मराठवाड्यात. शुभे परगणे कुला कुला वसंत कुल भयो सुकन्यास्तत प्रसवयाम ज्येष्ठां सुकन्यां सुलोचना तत्राय भरदायिनी रमाश्रितं पयो परानां राजा श्रीराजमंडितं कुलवर्यं कुलभूषणा
तत्रांशुपुत्रो रमाकांत भयो तत्राय बुजुर्गो यतं रामेश्वर शर्मण्यो तत्राहा विभूषितं भानुदास शर्मण्य. अशी पत्रिका लिहित होती. 72 वर्षापूर्वीची पत्रिका आता चांगल्या अभ्यासकाच्या पुढे टाकल्या त्याचं धुपन निघन, धुपन कानातून धुपन. इतकी शुद्ध पत्रिका लिहायला जायची. आता अशी त्यांची ज्येष्ठ कन्या, कनिष्ठ कन्या, कोणती कन्या, इतकं बॅनर गोड छापलंय तरी बी खालच्या नावात चूक केली. विठाला विठाला. कारण मी फसलून ते पाहिल्या नंतर तुम्हाला विचारलं मग म्हणलं ते आता राहू द्या, मला कळाली फक्त. विठाला विठाला. आणि बॅनरवर पत्रिका वाच. आमचा पुतण्या आळंदीला गेला आणि त्यानं विशारद पत्रिकेवर नाव टाकलं. पत्रिका छापायची मशीन मुसलमानाची ह्यो हिंदूचा. ते म्हणला मी विशारद झालो. मी म्हणलं मन भजन. 2-3 वघारी, 5-7 गायीन, 2-3 वघार होते भावताल बांधलेले साखळ्यानं. त्यानं भजन म्हणलं एका नाही साखळी नाही सोडली, साखळ्या सगट पळून गेले ते. मी म्हणलं तुला इशारत कोण केले पहिलं त्याला हाणतो. अशी लोक असं असे पदवी लावायचे आहे का. विडाला विडाला डोळे पुसले आणि मंडोदरीने इशारलं मालक. काय मंदोदरी, मंदोदरी किंवा मंदोदरी गोड नाव आहे. काय मंडोदरी, अरे कुठून आणलीस मंडोदरी तो असं नसते. मंदोदरी नर्मदा, नर्मदा नर्मदा परिक्रमा करून आलो. अरे बदा बदा कुठं आणायला येड्या रूमने. नर्मदा नाव फार सुंदर. काही म्हणतात बाप आपले लोक. आखाड आषाढ म्हणावा. हो. मिरुग लागला, अरे मृग लागला म्हण. आरदाडा, अरे आर्द्रा म्हणणं. पुख, अरे पुष्य म्हण. काय शास्त्र गोड मिळच नाही. ईशा मैतर, विश्वामित्र म्हणतच नाही. ईशा मैतर, अरे कोणाचा मैतर सुंबळ्या. दम नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणाला. निब्बर रुमण्यानं याला कमरापासून तर गुडघ्या लोक मागचा हाणायला पाहिजे. विठाला 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 इंद्रजित जात राहिला. बर, त्याचं डोकं तिकडं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. रावणानं सांगितलं माझ्या देखता प्रभू रामचंद्र म्हणते, शब्द वापस घेते, पण ते प्रभू आहेत. मी कमी आहे नाही, कमीचा विषय नाही. तुम्ही फार मोठे आहात, अधिकारी आहात. ठीक आहे, शब्द वापस घेते, पण मी इंद्रजिताचं शिर आणायला जाऊ का. रावणानं सांगितलं मंदोदरी सीता आपल्या ताब्यात आहे आणि तू जर मुलाचं डोकं आणायला गेलीस तर राम तुला ठेवून घेईल, तू जाऊ नकोस. तर मंदोदरीने एकच शब्द वापरला, प्राणनाथा. तुम्ही जाऊ नका म्हटल्याच्या नंतर ही स्वर्गातली दोरी तुटली, त्याबद्दल दुमत नाही. पण मी गेल्याच्या नंतर राम मला ठेवून घेणार नाही. राम मला ठेवून घेणार नाही का. कारण सूर्यवंशातला एकमेव राजा राम होते, ते मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचे वडील सुद्धा नव्हते. कारण भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी 703 बायका केल्या. 703. सूर्यवंशातली बरीच लोक राजे, जास्त बायका होते. तसं तर आपल्या पवित्र देशात सगळ्यात जास्त लग्न केले चित्रकेतून, 1 कोटी. तितके देवानं पण नाही केले. कोटी भार्या चित्रकेतू, अष्टादश शते गोपीचंदा, 12 शते जनका, 80 सहस्र लंकेशा, 7
वर्षते 3 दशरथा 4 2 करणारांची काय सांगायची कथा. 80,000 रावणाला 703 बायका. साध्वी सद्विद्या अविद्या त्रिकामिनी ह्या गा अजरा जयाच्या स्नुषा जनी. अजराजा अजपाल यांच्या सुना होत्या म्हणजे दशरथ राजाच्या पत्न्या. साध्वी सद्विद्या आणि अविद्या. कौशल्या सुमित्रा आणि अविद्या ही दिसायला सुंदर होती, जरा शहाणी होती ती. सुंदरपणाचा अभिमान मनी. इथं कैकेयीचा अभिमान उद्भवला. दाखविला अष्टादश संतांपैकी शहाणी होती. साध्वी आणि सद्विद्या 2. दशरथ राजाचा जीवनातला संसार सगळ्यात मोठा जर मातीत घातला असेल तर ह्या शण्याबाईनं घातला. जाऊ दे, आपल्याला त्याच्यावर आपण रावण बघायलो. ठीक आहे म्हणे मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत ते मला नाही ठेवणार, फक्त जाऊ नका सांगितलं. किती बायको ऐकिण्यातली सांगा बरं. मुलगा मरण पावला, डोकं आणायचं आणि नवरा नाही म्हणल्या बाई ऐकती का? नाहीच गेली म्हणलं तरी. 2 गोष्टी ऐकल्या. रूपानं सुंदर आहे आणि मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगिती माऊली. मालकाचा पुरावा आहे म्हणजे मालकाच्या शब्दाच्या पलीकडात नव्हती नवऱ्याच्या. 2 गोष्टी. तिसरी गोष्ट आहे काय, रूपवान आहे, शब्दाच्या ताब्यात आहे आणि गुणवान आहे. गुणवान कोणाला म्हणत नसते का? हा, गुणवान म्हणजे हुशार. आपल्या हुशार कशा माहित आहेत का बाई? काय वापसा चांगली आहे. कापूस असा डोसक्याला गेलाय, तुम्ही का दिसत आहात का? काय होतात? घेतलं माया संग खुरपत काय होतंय? अशा हुशार. मी 2 तास घेते, तुम्ही 1 तास घ्या. इतकी हुशार आणि ती की इतकी हुशार. लावलंच त्याला खुरपायला. एका दिवशी अशी पौर्णिमेचा दिवस होता. म्हणलं काय चांदणं पड रे, सुईत दोरा वावा, सुईतलं नोक दिसल इतकं चांदणं. ते म्हणले आपल्या मागचा कापूस याचायचा का? दुसऱ्याचा. अशा हुशार, काही बी काही अशा नाना प्रकारचा हुशारपणा. बाई किती हुशार सांगू तुम्हाला. एक बाई म्हणली महाराज तुम्हाला काय सांगायचं, कसंच त्याचा आमच्या घरच्याचा शब्द गावातले माणसं मोडीतच नाही. हो काय सांगायचं महाराज, असलं वैभव आमच्या घरच्याचं. काही करू द्या लोक त्यालाच विचारित येतं. लयच त्याचा स्वभाव आणि त्याचं काय वैभव, काय त्याचा हुशारपणा. म्हणलं बाई परिस्थिती काय नाही, लग्न झालं तेव्हा 90 एकर जमीन होती. आता अख्तरबाईच्या कोंबड्या सांभाळीत ते. तरी बाई म्हणली कायच वैभव त्याचं. हो तरी त्याला जाग करीत नाही. ह्या आपल्या मंडोदाऱ्या, मंदोदरी नाहीत आपल्या, ह्या मंडोदाऱ्या. किती हुशार बाई. तिसरा मुद्दा सांगतोय, मालकाला उद्या संकट येणार आहे ती मध्यरात्री सांगत होती. निशी प्रवृत्तली द्विमात्र कळे, तै निद्रेचे लागती सोहळे, तै स्वप्न निद्राचा पाबळे, तै हिता आहित तिशिकळे, ते त्रिपुरा माझी जागृत हुरे, सांगे भ्रताराशी. पहिली मुद्रा म्हणजे 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस असतो. पहिले 2 प्रहार गेले की गाढ निद्रा लागत असते आणि या गाढ निद्रेमध्ये स्वप्न पडत असतं. आणि त्या स्वप्नात तुकाराम बुवा आपल्या नवऱ्याचं उद्या चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे तिला स्वप्नात कळत होतं. आणि 3रा प्रहर सुरू झाला की तिला जाग येत होती आणि आथुरनावच सांगायची, मंदोदरी बोले रावणापती, मंदोदरी बोले रावणापती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री,
वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे असा पुरावा द्यायला की कोटीची नोट. हो असं पुरावा. वा. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला, दगडानी समुद्र बांधलाय, 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ आलेत मालक. दोघं भयानक वीर वानर आहेत, एका परीस एकांगवीर आहेत, बळीवान बोलत आहेत बरं का, फार बलशाली आहे आणि आपलं धुडकं करतील बरं का मालक, सीता नेऊन द्या. हे हिला स्वप्नात कळत होतं. सांगा आपली बायको सरपंच इतकी हुशार आहे का? आपलं वाजल्या म्हणते तुम्हाला म्हणले होते पेऊ नका, आणि आधी तर भजे केलीस. आमची इथे एक मंडोदरी आली, महाराजीन घरीच आहेत का? म्हणलं मी घरी तिकडून. हो घरीच म्हणजे कुठं जाईल. आणि तुम्ही कसं काय घरी महाराज? म्हणलं कीर्तन नाही, आता कापूस लावायला जाऊ कोणाचा. बरं बरं आडवच बोलतात. म्हणलं आडवो काय आता? आमच्या घरच्या म्हणले देठाच्या मिरच्या आहेत का? म्हणजे ते हिरव्या आहेत. भाज्याचं पीठ द्या. आमच्या घरच्याने दिलं. आपलं बायका लय हुशार असतात, त्यातली त्यात महाराजाच्या तर जास्तच हुशार. कोणतीच बाई बेसनाचं पीठ अशी वाटी खूपसून देतच नाही. असा जवळ हात धरल्यावर मठ बसत आहे अशी वरी, जरसं सांडू देईन पण पुढचीला आगाव जाऊ देत नाही. अशा संसार बारक्या करवताना कापी दोऱ्या ना. काय ते इतका बारीक संसार कातायचा, इतका बारीक संसार कातायचा. साखरेच्या डब्यात पैसे ठेवलेले पप्याच्या बापाला गवसत येतच, आणि त्याचा मग मोठ्याल्या दाताच्या करवताना कापीत होते. चटच गेले. सकाळी डाबा पाहिला तरी कमाच. मी म्हणणार जीजी देठाच्या मिरच्या आणि भज्याचं पिठण या काय सांगायचं बाळू महाराज. पप्याचा बाप कॉच पित नाही, आणि आज मंठ्याच्या बाजारावरून पिऊन आले, आणि मला वाटलं त्याला जरशी 2-4 भज्याची घाणेच काढून द्यावा. वारे वा मंडोदरी म्हणलं बापरे बापरे. त्याला भजे, त्याला घासल्याटात भजे तळ. संकट आलेलं सुद्धा सांगायची. रावणाच्या जीवनात आजपासून 3 दिवसाला भगवान शिवशंकराची भेट होणार आहे. निशी प्रवर्तली ढळे निशापती चालला, तै जागृकती बाळा, तो पंचानन वहिला, भेटेल तुम्हालागी. मधलं सोडून दिलं. भेटेल तुम्हालागी. एक जण परवाला फोन केला, महाराज मला कशातच गौसन. मी म्हणलं तुला घेणं काय गौसन ना मुकाड्या बसणं. हा तुला मळमळ होत असलं तर बंद कर मग कीर्तन, ऐकू नकोस ना. पण तुम्ही सांगितलेलं कशातच गौसत नाही. मी म्हणलं ते कॅनलच्या कडीला असते तुरीच्या पाट्यात, तू काऊन ताण घे. तुला गौसन ना, तुला जे गौसत आहे ते सांग. तुला मैहून काय का नाही लोय काय काय माणसं म्हणणार ते कशात श्लोक आहे. अरे पाय ना वाचव ना. आयुष्य जाते माणसाचं वाचवायला, कौरक वाचवा. या बा 1000 वर्षाचं जरी आयुष्य दिलं तरी शास्त्र संपत नाही, पुराण संपत नाही, वेद संपत नाही. एवढं मोठं चिकित्सा. अहो एका श्लोकावर 18 वर्ष डोंगरे गुरुजी बोलले. भागवताच्या एका श्लोकावर 18 वर्ष भागवत सांगितलं. 18 वर्ष. काय ताकद आहे. आपलं कसा मेळ बसायचा. पुढे वही इति आजामेर चित्राणाम तेन प्रसंगो भव भागवते पुराणे. काय तो आजामेळ होता बरं का. पुण्यशील विद्वान असा भूदेव होता बरं का. काय त्या जामेळाचं वैभव सांगायचं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिते. एकूण फॅन चालू होता, वहीचं पान पलटलं. इति सुदामस्य चरित्रायाम. अरे लय लांबुडी हांदी रे तो. जालनं सोडून दिलंस, लगेच नगरला बस स्टँड बसलो तारकपूर. विठाला विठाला 18 वर्ष एका श्लोकावर
डोंगरोजी गुरुजी बोलायचे काय असेल असे विद्वत्ता